राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेला आता मुहूर्त मिळाला असून इच्छुक आमदारांना प्रतीक्षा आहे ती मंत्रिपदाची। त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। त्यासाठी दबाव तंत्रही अवलंबण्यात येत आहे। महायुतीतील घटक पक्षात भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील इच्छुक आमदारांनी मंत्रिपदासाठी आपल्या पक्षप्रमुखांकडे लॉबिंग सुरू केले आहे। त्यात कोकणात कोणाला मंत्रिपद मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहात सागर डिजिटल। आणि आजचा आपला विषय आहे कोकणात कुणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी। यंदाच्या निवडणुकीत कोकणात महायुतीला भरभरून मतदान झाले असून महायुतीचे बहुसंख्य आमदार निवडून आले आहेत। त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची देखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। त्यात मावळत्या सरकारमधील 2 मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिवसेनेचे मंत्री आहेत। त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तसे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांच्या प्रचार दौऱ्याच्या वेळी दिले होते। त्याचबरोबर भाजपचे माजी मंत्री खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे भाजपच्या वतीने धडाडीचे काम करत आहेत। तरुण, तडफदार आणि आक्रमक नेतृत्व असल्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाची संधी मिळणे अपेक्षित आहे। नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुलाला राज्यात स्थान मिळेल यासाठी राणेंकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे। यापैकी कोणाला मंत्रिपद मिळते हे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कळेलच। तोपर्यंत पाहत रहा सागर डिजिटल।